बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या ऐकाय आलं का काय हो काय माझ्या अकाउंट येते मग आता काय काम पडलं घरात ढीगभर काम पडलंय घरात बी काम कर पण माझं काहीतरी काम असतं की तुझं काय असते सारखं सारखं काम त्या पारवाने तेवढे हाक मार त्यांच्यावर काय काम काढलंय आता काम असल्याशिवाय बोलवते तू हाक मार म्हणल्यावर मार की बाकीच कशाला विचारत बसले जा आता हे का आपण कसलं करून दिले मला आपण आणतो ओ पारुताय ह्यांनी काय म्हणतात बघा हो काय नाही बस तुला सांग काय नाही ते आपल्याला नानाला त्या दिवशी आत टाकलं नव्हतं का मी वहिनी त्या बाबाकडे जाऊन बघून आलो म्हणून सुटले नाही ते सुटले असते त्यांचा कोण येतोय मग नवाज केलाय ती फेडायला पाहिजे की नाही आता होय फेडायला पाहिजे आणि नाही फेडलं तर ती बाबा लगी उलट करतोय वाट लागल त्यांची चला मग त्यांच्याकडे जाऊ आपलं पण बघून येऊया आपलं काय वाईट आहे बघायला चला की तरी पण बघून यायची त्याच्या सगळं जाऊया आपण आले का नाही अजून बाकी आल्या ती का नाही काय भाजी काय नाही या की तुम्ही आपल्या उतर घरी बसलाय खेळू का बोंबले काय मग मला करताय होय होय काम करून देते ती दिवसभर सगळं घेऊन येते त्याचं नाव पाहताय का ते काम करतोय कशाच काम करतोय मी का ते जाऊ ते सगळं त्या दिवशी त्या अंगण्याचा आधार नाही आले की होय मग गुण आलाय म्हणजे ते नावात करायला पाहिजे कधी जायचं कधी जायला तुमच्या सावडीला नाही तर ती उलट करते पण वाट लागेल भाऊजी गेलं पाहिजे मग त्याला आचार येत आहे का आता हे ना विचारायला आधी करतात देवात म्हणल्या बघा तुमचं समज विचारा नाही काय नाही करा पण आम्ही तर जाणार आहे मग आपण जाऊया हे ना तुम्ही पण जर सांगायचं त्यांना माझं काय ऐकत नसते ते तुमच्या घरात तुमचं ते चालतंय हे तुझं निवड जायचं आहे आपल्याला हा पण ती ना ते द्या 10,000 रुपये घेऊन या मोकळं जायला नाही तिथे कळलं का बोलू नका तुम्ही आणा गपचूप तुमच्या जवळ जा कळलं का आपल्याला पैसे घ्यायचे मग आपल्याला पैसे घ्यायचे म्हणजे आपलं काय फुकट बघेल होतं पैसे घे दुसरं नाही माझ्या जा 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 सोडली कर पैसे खावाच्या काय गेले तिची अजून कशी येणं झाले आणि ते का नाही पैसे कोणा लगा आले आले वाटतं जोड आले बरं का लागते काहीतरी देवऋषी कुठला देवऋषी आहे जाया जाय त्या दिवशी आम्ही नावाज केलं ते अंगार आणला होता ते तुम्ही बघा की आम्हाला कशा बोलवलं वहिनीच्या सांगण्यावर मी त्याच्याकडे अंगार आणला होता काय अडबेड आहे का आम्ही काय माझ्या आब्रो घालू नका घरात चालू या घरात आत या आपण कसा बाहेर उभी कालवा लावलाय कशाचा कालवा लावलाय काय आपा आल्या तर पाणी बी नाही का आपा आल्या तर चावायच करता बरं तर आडच केला का मला वाटलं मटन बिटन करते होय खावायचं मटन हा इकडे या ते कुठला देवऋषी स्कीम काढली तुम्ही दोघांनी मला काय माहिती आमचं घर जाता अगोदर तिथं जेलमध्ये होता जेलमध्ये खायची मार खाल्ला की आम्हाला फोडलं की जरा कमी फोडलं त्या अंगाराचा गुण आला म्हणतो कोणाला अंगार लावला घरी अंगार टाकला फुकला होता अंगारा म्हणून वाचलाय तुम्ही अंगारा कुठं तो घरी फुकला तर तुम्ही मी वाचवली तर तुम्ही काय फोन केला हवी येणार आहे का नाही तुम्ही मी जाऊ का तू एकटीच जा मी नाही येणार तू जा मला नाही ती अंधश्रद्धा असते मला आवडत नाही तुझ्यासाठी तूच जा आणि तूच पैसे घाल मी काय पैसे येणार तुम्ही येणार नाही मी नाही बरोबर पहिले चला आपल्या आपण पैसे तूच घाल जावा तुम्ही चहाच काय झालं साखर
संपले. तुमच्या एखादा अपमान करतेस का सारखं? आधीच तू म्हणणार वाईट तशीच बाबा मी जातो तू हे गावात काम आहे तुझ्या आहे का? येत चालतंय. तू पैसे जुळणी कर आणि तू जा ठराय का मिळते जाऊ दे. पहिले आपल्या आपण जाऊ. हे जा तुझं बी आवर पहिले आवर तू जागा आपण लगेच जाय. चल. ना मी गावासाठी एवढा झटतोय गावातलं काय जण मला नाव ठेवते उगं बेन कामाचं जेवणाला काही कामच नसते ते हो. अहो, गावासाठी मी किती झटतो सांगा बरं. माहिती आहे आम्हाला मस्त झटता येईल आपल्याला गावाच्या विकासाची सगळी काम करायची करायची जाईल मग. आपल्या 5 वर्षाच्या काळात काय सुद्धा राहिलं नाही पाहिजे. कुणाला घरकुल हे लागत असेल तर आणा त्यांना देऊ आपण बरं का. खरं आहे. बरोबर आहे ना. अण्णासाहेबाच्या आणि तुमच्या दोघांच्या संमतीने गावाचा विकास करायची तुम्हाला कल्पना आहे हाय जेव. आहे का नाही? त्या पद्धतीने आपण करायचंय. अहो, गावात काय चांगलं जण नाव लिहिलं कामाला पाहिजे. नुसती नाव ठेवते ती काय जण म्हणजे कोण? नावं ठेवणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. प्रगती त्यामुळे कुठली जाते. काय जर म्हणताय म्हणजे उघड बोलायचं तुम्ही असं अंधारात का बोलताय? तुम्ही काय बोलतोय आम्ही काय चाललं होतं तुमचं? या ना. आमची चर्चा चालली विदस रे भाऊ. बरोबर आहे. तुम्ही नाव ठेवताय कोण ठेवते वाटतं? कोण ठेवतो? नाही तसं काय नाही चर्चा चालली आमची. कोण ठेवते सांगाय तर तुम्ही. सांगाय सरपंच उघड उघड धरताय कोणाला? नाव सांगायचं सरळ. अहो, हीच ना सारखं नाव ठेवतोय मी. नाना नानाला आपण टोचून देतोय आप्पा. आहे माग पाठबळ आहे पाठबळ आहे म्हणजे त्या दिवशी वरच्या आळीला बांधणं लागली तुम्हाला बोलवलं 10-11 वाजता आला का तुम्ही? अहो, दुसरं काम होतं. दुसरा 11 वाजता काय काम? वरली साहेब आलती जरा गावातल्या विकासासंदर्भात भेटायसाठी. तिकडे गावातली बांधणं कोणी मिटवायचं का? भांडणं जाऊ मिटवायची जायची आपण काय बांधणं किरकोळ बांधणाला आम्हाला बोलवताय. बरं का सरपंच तुम्हाला होतंय का बघा नाहीतर तुम्ही त्या राजीनामा. ना आपल्याला तंटा मुक्तीचा पुरस्कार घ्यायचा आहे गावासाठी. हे असे बांधणं तुम्हीच लावा गावात आणि तुम्ही तंटामुक्तीचा पुरस्कार घ्या. हा? याच्या मागे सगळा आप्पाचा हात आहे. नाही बरोबर आहे. बोलतोय ना पुढे येऊन. आपणच काय बोलणार नाही. आपण नाही बोलणार तसा काय ते स्वतःच काहीतरी असणार आहे. नसलं असल्यावर दारूला पैसा आमच्याकडे घेताय का तुम्ही? आणि आमची माप इथे काढायला लागलाय का तुम्ही? माप काढायला ह्याचा विषय काय आहे सांगू का आपण? काय सांगतात आपल्याला? आपण काय म्हणणार आहे की आम्ही करतोय गावात नाही असं वाटतंय का तुम्हाला? कळ लावायचं काम करू नका. सरपंच तुम्हाला होतंय का बघा नाही तर द्या राजीनामा. तुम्ही माणसं लई इच्छुक आहेत. अहो, गावासाठी मी कुठं कमी पडलो सांगा तुम्ही. कुठं कमी पडला त्या दिवशी तुम्ही का आला नाही बांधणं मिठवा? आमची साहेब आलती म्हणून त्या खाल्ल्या आळीत मला भांडणं मिटवायसाठी आलं नाही. ह्याला कुठं कळते तेव्हा हे आला बरा पुढाकार घेऊन. पुढाकार म्हणजे जा आपलं तर युट्यूब बघायचं काम तुझं. जा आपला आपण आहे म्हणून लय बोलायला लागलाय. मला फरक काढायला लागलाय. सरपंच म्हणजे गावची देवता आहे त्यामुळे त्यांच्या पद्धतीवर चालते सगळं. काय अवघड आहे मला. बघाय आता तुम्ही सरपंच सोडते माणसं. अहो, पाहुणे आलते गावची भांडणं ही रोजच आहे. पण बघितलं पाहिजे का नाही. वरली पाहुणे आपल्यातनं 6 महिन्यातनं व्हिजिटला आलती. जरा वेळ काढून त्याच्यातनं वेळ काढून जायचं. कारण कसं होतंय माहितीये का आज आपण तिथे नाही जाईना तर त्यांचं मिटवायला जाणार भांडणं. अहो, परत मी फोन करून दोघा तिघाला सांगितलं 2 सदस्य घालवलं तुझा तरी सदस्य तर तिथे पोहोचलं पाहिजे का नाही? पोचले ते हो पोचले ते उगं भेटलंय गावात होता आपण जा येत नव्हतं का आपल्या वर्षी विरोध पार्टीच आहे तीच कळवण लावून देतोय. नाही सरपंच तुम्ही काय करा कुणावरच बोल येऊ देत जाऊ नका. तुम्ही वेळ देत जाऊ थोड वेळ आणि रात्री 12ला झोपतोय. गावातलं सगळं बघायला लागतंय. सकाळी पहाटे 4ला उठतोय. मला लई गावात काम आहे काय भांडणं आहे. नानाला बोलायला शब्द नव्हता ना आता पण येऊन तुम्हाला म्हणला तुम्ही म्हणता नाही. त्यांना सांगितलं पाहुणे आली ती वरली यांना पाहुणे आल्यावर आपण थांबायला लागतंय का? थांबायला लागतंय तुम्हाला माहित नाही. जिल्हा पातळीवर लोक असते ती. हो पण रिपोर्ट परत चुकीचा देते ती. आपल्या गावचं नाव कशाला बदनाम व्हायचं बघा हे कळलं तुम्हाला. गावात कुठेतरी आपल्याला पुरस्कार आपल्याला पुरस्कार घ्यायचा जिल्ह्यात 1 नंबर. कधीच पोलीस स्टेशनला भांडणी केलं नाही पाहिजे. आता त्या आपल्याला तुम्ही सांगा तुम्ही सरळ बोलला नाही गेलं ना आता घेऊन येते आता आपल्याला जाऊ द्या आल्यावर बघा आता आपण कोण सुद्धा किंमत देत नाही गाव. काय झालं सरपंच राजीनामा देत तू म्हणते चांगली गोष्ट आहे किती म्हणा चला की मग बळ म्हणत असेल. खऱ्यानं म्हणते तर 4 वेळा त्याला म्हटलं तुम्ही काय राजीनामा देऊ नका ना असला सरपंच मिळाला ना ती मनानच म्हणतो ही माझा राजीनामा घेऊन
येऊ का उघडदार पाहिली चल चला थांबा मला बसू द्या मला सांगतो मिटिंग करायचं राजीनामा काय देते द्यायला हवायला पिसाळे कुत्र पिसाळे म्हणून यांना ताणूया आज चालते ताने माझं काय चांगली जिरवूया गली बोळात ना जेरवा मला बस हे ताप काय आहे ते आजच्या ठेवून काय घ्या अण्णा मी ते नाना लय बोललाय आता नाना ते बोलू दे की मग का भेटतोय त्याला राम राम बसा राम 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 कोणाला शिव किती माग आहे गावत नाही कोणाकोणाचं काय चाललं काय नाही आमचं गावाच्या विकासासंदर्भात सगळं चालू आहे चर्चा चालू आहे चर्चा चालू तुम्हाला काय गावावरून हवी काय आवरायला आवराय का झालं किंवा म्हटलं गावावरून झालंय सरपंच राजीनामा देणार आहे कोण नाही नाही राजीनामा आता संघ आता काय म्हणला का तुम्ही उग निवडून आलोय राजीनामा दे आलोय. एवढा खर्च आम्ही कशासाठी घातला 4 महिन्यात राहिले तर देऊन टाका की राजीनामा मी एका ठोक्यात पाडेल तुला काय अक्कल बिक्कल आहे का मला म्हणला राजीनामा द्यायला लागले मग म्हटलं नाही त्यांनी राजीनामाच कोण बोलले राजीनामा तुला ऐकाय बेकाय नीट असं आहे बघा काय त्यांनीच तर- म्हणली होती म्हणून ही मी घेऊन चुकीची माहिती इकडे देते त्यामुळे गावात सगळा स्फोट व्हायला लागलाय तुम्हाला दुसरी एक माहिती त्यात सांगतो जाऊ दे कानावाला सर तुला कळतं काय काय रे गावात पिसाळलेले कुत्रे कुठं 2 कुत्रे आहेत दोन दोन आले आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बंदोबस्त करतो बंदोबस्त करा पण घेऊन वागा जा होय चावते ते का चावले दोघाला सर पिसाळलेले कुत्री चावत नाही ते आपा सांगते ती म्हणजे चोक म्हातार झालाय तुम्ही उन्हानं झालाय का ह्यानं झालाय वयानं झालाय कसं माहिती तर पडलं अहो, चांगली माहिती मी सांगतोय हा. कुत्री पिसाळलेली गावात 2-4 आली ती सावध राहावं तर तुम्ही म्हणताय चावते ती का ते नाही. नाही वास घेते ती आणि परत मग जावाय माघारी येतो म्हणते ती. दत्रे हा. मामा पिसाळलेले कुत्रे जवळचे आपले आहेत का लांबचे आहेत आता तीच काय माहित नाही नेमकी कंची पिसाळलेली कुत्री आहे का? हे नेमकं माहित पाहिजे सरपंच माहिती सांगते त्यांच्या अंगात मस्ती आहे हा, ती मस्ती आमच्या बोलायला अंगात लागल्या मस्ती तुम्ही लक्ष ठेवा गाव आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं बंदोबस्ताची व्यवस्था करून टाकतो कशाला तरी याड लावा पिसाळलेले कुत्रे आले नाही आले माझं आपा. सरपंच- काय काळजी करू नका काढा ती म्हणते मी कुठं मानत होतो तो नाव काढलं होतं. कशाला तुम्ही काय सांगा घ्या की राव 4च महिने राहिले ते. राजीनामा चला अहो, पुढली टर्म देता हात द्या नाही. द्या साहेब मारा. राजीनामा बरं, द्या. बरं, हाणा, हाणा, हाणा. चला. राजीनामा मागायला बघा ही पुढली टर्म कोण हाणणार आहे माहित नाही त्या पिसळेल कुत्र्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्याला करून टाकू बंदोबस्त नाही, आपा म्हणते ते चुकी नाही. ए, चला चला आता इथं बसण्यात काय अर्थ नाही. चला आणि त्यांच्या नादाला कोण दाखवू नका बरोबर आहे तुम्ही का पळायला लागला? त्यांना खरं वाटेल की जा पळवा त्यांच्या माग
बोला अण्णासाहेब. पळताय बरं जोरात. चावल्यावर परत इंजेक्शन घ्यायला लागते ते बेंबीत. नाही बरोबर आहे करायचं. इंजेक्शन घ्या लागतं. दमलं काय 2-3 कुत्री ताणली आणली आयला गावात काम खरंच तुम्ही चांगलं करताय बघा. लय ताणली पण ती पिसाळायला नव्हतं. नव्हतं दुसरं कुत्रे एक मागा लागलं चावलं नव्हतं मी पिसाळ्याला फुटायची. पिसाळ्यात 2 कुत्रे आणा माझ्या डोळ्यात बघत काय तर थप्पा मारू नका. नेट कशात लावले ही कुत्रे गावातला सगळ्या कालवा उठलाय. सरपंच पडला असतं तोंडावर. सरपंच खरंच कुत्रे सुटले 2 कुत्रे आले पिसाळलेले. जनावराला चावली माणसाला चावली पिसाळ दिली का नाही. काळी झार कुत्रे 2 हा. जनावरला चावते. तुम्ही कधी बघितली मी सांगितलं त्यांना सांगितलंय लय डेंजर कुत्रे आहे ते. दंबारला आपला दम भरला तर थंडसा पेर 20 रुपये द्या ना. कशाला दम असं रुपये द्या. आमचा अण्णासाहेब पडला असता तोंडावर. तुमची सध्या आम्ही काम करावं लागायला लागलो तुम्हाला. आम्ही दोघं द्या 20 रुपये. गावात कुत्रे ना आम्ही नुसतीच पळायला लागलो. नाही कुत्रा आहे. चला ए थोक द्या. ए, पळा. कुठवर ताणताय त्यांना सुट्टी दे नाही दिवसभर आज ताणायचं त्यांना. नुसतं ताणाय ताणायचं तर बसे घेत चावले म्हणायचं आमच्यातल्या 2 माणसांना जनावराला कुत्र. उगच म्हणा तुमचं काम आहे ग्रामपंचायत सत्ता तुमचे धरावं लागतो म्हणायचं आम्ही. होय. चला जाऊया तर बसे घे. खानसा पास तुम्ही चला मग. मी अण्णासाहेब चाललोय घरी. बस. आवाज जाऊन चालणार नाही. आपण जिम्मेदारी माणसं आहे. मोर फ्रंटला आपण असतो येड्यागत करून चालणार नाही. थांबा जरा. मला टेन्शन आलं. हे तुमचं टेन्शन हेच पैसे घ्या तुम्ही. तुम्ही जाऊन ये जाऊ तुमचं काम करू. जाऊ तुम्ही जावा इथनं. तुम्ही जावा. मला टेन्शन भेटतं एवढ्यात आता. आता तुमचं कस तर सरपंच आता काय करायचं. आपण थांबून बघूया कसं आहे. होय होय आपल्यावर जबाबदारी आहे. आपण नाना पळायला लागले ते गे. मी या डोळ्यानं बघितली. बघितले खरी जायची. चला मग बघूया आपण. बघूया चला. बरोबर उठूया लपून बस येत बसलं येत. अण्णा दिसतंय का ते काळ कुत्रे. खरंच असं कर. अरे खरंच खरंच एका फक्त तुम्हाला सांगतो अण्णा हे डेअरिंगचं काम आहे. चला धरूया. तुम्ही पुरव मी नको तुम्ही फोडा. नाही फडक कळतं का नाही तुम्हाला. अहो ते अण्णा नाही ते किरा कुत्र्याला कळतंय अण्णा कोण आहे ना आप्पा कोण आहे. कुत्र्याला कुठले करते अण्णा पडव. नाही फोडा. एक पाऊल माग आहे तुमच्या. हे आलं रे मामा. आओ बसाय खाली. बस नाही मग काय बोलणार कुठे काय आवडलं तुमचं काय वळखीचं काय पद्धत बिद्धत काय सरपंच काय काम करता नाही गावात. कुठलं माल दिसलं दत्रे मामा हा एका ठोक्यात पाडीन आवाज बंद करायला तर उगं बडाडत बसणार. अहो काय बाळाडतो तरी पिसाळलेली गावात तुम्ही येड्यासारखं करायला काय कळतं का तुम्हाला. काय सुद्धा बोल नका. अण्णा सरपंच बोला की तुम्हाला काय डोसक्यात मेंदू आहेत का नाही. काय तुम्हाला काय ओळखी बिळखी द्यायचं नाही. कुत्र पकडायची पत्ता का नाही.
बोला तुम्ही. अण्णा डॉग लायसन पतंग पळवून घ्या वरण चांगली होऊन ती कसं लागतं डॉग पकडते नाही तुम्हाला यातलं काय माहित नाही. इथं माणसांना चावायला ते जनावरांना चावायला कसं तेवढं धरायचं आपल्याला पतंग पकडून घ्या काय पुरं गाव पकडायचं. धरणार कसं आपण जायचं मदत करायची पिस्तळ असेल तर जे सरकारला नाही तर ठेवायचं आपलं. तेच येते ते हो सरकारने हे डॉग लायसन पथक असते मोठं ग्रामपंचायत सरपंचाचा जर फोन केला सरपंच झाला सरपंच का झाला अहो तुम्ही फोन केला की 5 वर्ष झाली आता काय काय. करायचं तुम्हाला गावात कुत्री पिसाळली येते ते तुमचं पथक येऊ सर माणसाने घरात बाहेर निघायचं का नाही तर तुम्ही आपलं हेडा की गावात त्यावर आपण प्रयत्न करूया हो सगळं. भोकायला जाऊ दे नाही का रे तुम्ही पण डॉग पकडता आपण बघायला नको आपल्या पण जाऊया जरा पकड्या. आता इथं जेवण मागवा जेवूया पण अजून आपण गस्त जा होय पण कुत्र कोणाला साव द्यायचं नाही चला जेवण आहे म्हणल्यावर गावात सत्याचं काम करणारा माणूस काय पकडून दे काय झालं एकाला सुद्धा चावू देत नाही मी. गावच्या गाव पिसळ पडतं का त्याच्या चाव देत नाही. चला, जेवण करूया आधी मग ठरवूया ठरवूया आपण. चला आता तर मामा जेवूया झाडा काय ताणून देऊया शिक कोणीकडे आले का म्हणा इकडे आला आता कुत्र घे येतच बसून मजा लावली सकाळ काय बोलाय सकाळच्या पळून पळून घायला आलं की राहून बोल की तुला सांगतो हा सरपंचाला जरा ठोक ठोको ठोक मी आहे तुझ्या माग बघा नाही तर मग परत तुला काय करायला का आपलं वरपर्यंत हात येईल का मग बघ आहे मग वजन ताण काय येतोय आपलं? का? माझा बदला दिवसावर राग आहे सरपंचावर चालते बसा ना. कुठं थांबलो जमला? आपा हा राम राम. राम राम गावलो कुत्र आता कुठं किती आता काय ज्यानं कुत्र घेऊन येणार कुत्र तुम्हाला काय होणार आता ते पथक बी यायला लागले डॉग लायसन. आहे दोन कुत्री घेऊन येताय सकाळच्या मी मग नाही तर कुठले दुसरं कुत्र होतं ते यांना वाटलं तेच कुत्र आहे 2 कुत्र आहे ते आपल्या गावात पण ते काय झालं माहितीये का तुम्ही जरा बंदोबस्त करा होतंय का बघा नाही नाही यायला लागले डॉग माझ्या जर हातात दिलं ना डॉग लायसन पथक यायला लागले. तुमचं डॉग लायसन राहू द्या तुम्ही द्या राजीनामा तुम्ही शिपायाला मापा नाही तुम्हाला सरपंच केलाय आम्ही राजीनामा. मीटिंग मध्ये आपण हे असा बोलतो बरं गाडवं त्याला सांगा. आरतूर बोलायचं काय काम आहे आता काय केलं त्यानं राजीनामा मागतो म्हणजे हे कोणाला राजीनामा मागणार? आरतूर बोलणार नव लोकांनी मला मागू देणार राजीनामा. आडू तुडू बोलायला नसते लोकात मी येतोय का मी एकटा आहे मी आम्हाला तुम्ही विरोध पार्टीला तुम्ही लोकांना मत देऊन दमला का मला हा? मत देऊन दमला का मला. मग कोणी मत दिले हा, लोकांनी मला मत दिली. सरपंच लोकांनी मत दिले ते हा. तुम्हाला भावाने तुमच्या मत दिलं का मग कुणी गावाला दिलं? सांगायला लागला. हळदी देऊन सरपंच झाला आमचा नाद करायला. हा. आपा तुमच्याकडे बघून काय बसतोय काय अण्णा मी तुमच्या तोंडाकडे बघून का बसतोय बरं का. बघा बघा आम्ही तोंडच बघत नाही त्यांचं आम्ही यांचं तोंड बघत आमचं कामच होत दिवसच चांगला जात नाही चांगला तर. जात नाही हा? पंचायत आमची आहे. तुमच्या असू द्या पण पंचायत आहे तिथं तुम्ही राहा जावा पंचायत मी ह्याला कुत्र्या कामातला कवा कवा? म्हणलं कुत्रा? ए, मग कधी म्हणलंय म्हणले ते. पोर आहेत म्हणजे मग 50 वर आहेच माय माग. आहे का आहे का तुझ्या मनात 50 पोर तुमचा भाव येतोय का धर, तुमच्या धर. हा? येतोय का ए, मग तुम्ही भांडायला 50 लागले. पोर आहे. आता म्हटलं 50 पोर पण तुकडा काय करणार पोरावर आपा, त्या माणसाला सांगा बरं का बोलावा तुमची 50 पोर एकदा होऊ द्या तुमचं बोलू का? बघायचं हा, बोला नक ठेवणार नाही द्यायचा. ए, नक्की ठेवणार नाही ते. मी काय तुला काय कळतं? भांडण करू की एक, शासकीय माणसा अंगावर येतोय. शासकीय कोण आहे शासकीय? हा मेन आणि मी 353 टाकील. 6 महिने जामीन सुद्धा तुला काय काय नासक्या काय सरकारी माणसाला हात लावतोय तो सरपंच आहे आपल्याला सरकारी कोणी केला आम्ही केलाय सरकारी हे जरा ऐकून घ्या आता हान म्हणत होता. आता तुला आज टाकला तर 6 महिने जामीन होऊ देणार नाही. काय हा टाका आपा. सरपंच सरपंच केस सरपंच. कंप्लीट करा. नाही आता आम्हाला कंप्लीटच करा. आम्ही कोणाला ऐकून घेत नाही काय सुद्धा नाही. ते अंगाव काय झालं माणूस एवढं मला सांगा. पोलीस स्टेशनला फोन थांबा ह्यांचं होऊ द्या झालं का तुमचं सरपंचाच्या अंगावर येणं- सारखी करायला गावच्या गावात मिटवायचं असतं नाही नाही ही मिटू देणार नाही. म्हणजे हे अजिबात मिटणार नाही. एकदाच का असेल तसं अहो, दादा, हा? मी काय कमी 50 पोर आहे ते प्रतिष्ठित माणसं अंगावर येणं तुम्हाला शोभतंय द्या कंप्लेंट
त्याला 2 वेळा थांब कोण द्या बुका? कंप्लेंट कोण द्या? हा माझी 5 तोळे चेन गेली आता बघा. लगेच गेली पण चेन होती का? 3 अंगठ्या होत्या ह्यात. अंगठ्याला वन आहे ना, वन अंगठ्या होत्या. होत्या ना, सकाळी मी बघितलं अंगठ्या होत्या. हा, होत्या. मग काय सरपंच घेतो का? गेली बघा ह्यो. का सरपंच माणूस नसतोय का? आहे का? लगेच केस घालतो. काय करायचं बघा, म्हणजे आवरण ही मिटणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ही मिटणार नाही. चला जाऊया आठवडीला. आमच्या पण अंगठ्यान चेन गेले. हा 5 म्हणजे तोळे मिटून घेणार म्हणून तुम्ही आरोप करायला लागलाय आमचं. त्याची चेन आणि अंगठी द्या गे. आरोप कुठे केला? चेन त्यानं बघितल्या कधी हो का? आयुष्यात? हो का आपण? तसं सरपंचाचं वन दिसतोय अजून गाठलेली. मी बघतोय रोज आहे ते. तसं सरपंचाचं लय चालतंय का तुमचं लय चालतंय बघू चला. चला तिथं गाडी एका फोनवर येईल. आमचा पण वर्ण वशील आहे. हा. तुमची चुकी आहे. तुम्ही त्याला कुत्र्या कशाला म्हणायचं? कुत्र्या म्हणताय. ए, कोण म्हणले कुत्र्या? कोण म्हणले अहो, कुत्र्या? बाबा, 50 पोर आहे तुम्ही म्हणला तुकडं करा. 50 पोर आहेत म्हटलं. हायच 50 पोरं माय माग. करा तुकडं आणि आमची चेन भरून द्या. हा, द्या चेन भरून 50 पोरं तुम्ही तुकडं 350 कसलं कलम असते लावा. लावा बघू काय होईल तुम्ही. 353 शासकीय कामात अडथळा आणला म्हणून 8 टाकी. तुम्हाला शासकीय केलं कोणी? आम्ही केलं शासकीय तुम्हाला. लावल्यावर 8 टाक्याचा तुम्हीच पोलीस पण होताय, कोर्ट पण होताय, वकील पण होताय. हा लय वाईट यंत्रणा आहे, आज तुम्हाला दाखवू. काय धावताय? अण्णा, उठा. कशाला उठा लगेच असतं असं. नाही भेटवून घेऊया काहीतरी. कशाला हे करताय? नाही अहो, माझ्या आबरूला हात बसूया. घालताय. नाही जरा बजाला सरून बसूया आणि व्यवस्थित आपलं एकमेकाला मिटवून घेऊया. ए, बजला मग हे तर बोला की बोला बजला सर बोला. माझ्या ती आबरूला म्हणतात हात इथं मिटत घालताय. असतं. मग कुठं मिटतं? तिथं एका साईडला जरा जाऊया. आबरूला हात घातला. आबरू कोणामुळे? आमच्यामुळे झाली कोण आहे ना. इथं बघायचं? मग तुम्ही काय आहे तुमच्याकडे काय क्रिप्ट आहे? 5-50 पोर माणसांच्या समोर बड्याला गेलं तर उपाय जाते. 5 किलो गावात तुम्ही कोण आहे? दात येऊन जाते. कोण आहे गावात? तुम्हाला कोण कुत्र खातं का? बड्याला ह्यांनी बिर्याणी केली हा? ना, 5 किलो तांदळाच करते ती. 50 मधली 10 जेवते ती. हा. 40 उपाशी जाते. त्यात पावशेर 50 पोर आहे ती माझी. ती झालेली ना, बड्डेला झालेली ना. बड्डेला आलेले तुम्ही. त्या आमच्यातलीच पोर आहे ती. उपाशी आली तुम्हाला सेवा देते ती. घ्या मिटवून. नाही हे मिटणार नाही कोणत्याही परिस्थितीत. 4 महिने आपले राहिले. 4 महिन्यानं तोच सरपंच होणार आहे. हे कसं होईल? भावी सरपंच मीच आहे. तुम्हाला फाटी शिव द्या ना, फाटी. नाही. काय फाटीच मी वाटणार आहे तर शिव कुठं देतो तुम्हाला? मी वडवड तर शिवणार. सरपंच सांगा 25 वर्ष. अजून तुम्हाला जवळ सुद्धा येऊ द्या ना. हा. म्हणूनच गावान माती चारली वाटतं. आम्हाला हा? आम्हाला मग गावान जाऊन दिलं गावात की? मिटवून देणार आहे का तुमचं आम्हाला बघणार आहे? नाही, नाही, हे मिटणार आणि नाही. आपण भागाचं घ्यायचं. हे मिटणार नाही. आधी पेट्रोल भाग बांधला ना तसा वेळ. आता त्याच्या चैनी नांगटे गेले तर मग माझी गेली, कोणाकडे 5 बोलणार? तोळ्याची. होय, आणि बघा तुमच्या समोर गेले का? होत्या का 5 तोळ्याची आणि त्याचा 3 घरांना अंगठे. पहिल्यापासून घरांना सोनं चांदीवाला आहे. हा. त्यो काय त्यो असा ही काय असतो कडा आहे का बघू का? सोन्याचं ती गोल्डमॅन आहे त्यो. हा. ती खानदान गोल्डमॅनची पहिल्यापासून. गावात या सरपंचाला कोण आरस सुद्धा बोललं नव्हतं. तुम्ही हात लावायचं धाडस केलंच कसं? अजून एकदा हाणू का? बस की देईल झपाटा तुला अजून एकदा हाणू का? म्हणजे मला पण अडकव दे. केस कोणावर टाकणार आहे? टाकणार आहे ते आमचे हिसाबात आम्ही. बघतो. मी आहे का आहे त्यात नाव कोण कोण आहेत बघतो ती. सरपंच? माझे काय चुके आता शंकर मामा आहे का? हाना म्हणताय तुम्ही. हाना कुठं म्हणलो तर मला ऐकाय आलं. हाना म्हणलं नाही. त्यांना म्हणलं कशाला बन काम आपल्या गावातल्या गावात घ्या की मिटवून. मी ऐकलंय हाना म्हटला तुम्ही. मिटवून घेऊया म्हणून सांगितलं. आपा हाणू का एकदा? खरं खरं नाना लय ऊन घेऊन ये. घ्या मिटवून. सरपंच आहे ते मिटवून घ्या. नाही म्हटलं नाही मिटणार. जावा जाऊ तुम्हाला काय उठा. करायचं करा. पण उठा ती आमच्या- चायनीज तेवढं मिठवा आपा. उठा आमच्या ग्रामपंचायत उठा. जाऊ सरपंच मेन ग्रामपंचायत आतमध्ये ग्रामपंचायत ही बाहेर काय आहे तुमची? वरांड आहे तुमचं. वरांड आमचं आहे. आज तुमचं आहे सगळं. जाऊ नाही अण्णा मिटवून जाऊ. या माझ्या कॅबिनला. चला कॅबिनला या बस की नाश्त्या आता चायनीचं काय करताय या? होती काय चेन धागा नाही लागा तुझ्याकडे चैनीचं काय करता? एक काम कर पाया पण ते कोपऱ्यात जाऊन मिटवून घेऊया. मला पण बोंबलत बघायला लागला अडकायला लागला. चायनीज आपला अडकून बसतेला पाक मिटून घ्या. लगा धागा नाही तुझ्याकडे तर चैनीचं काय करता? हे काय आहे बघा की. लगा ठेव दाखवून होती का त्याचे? लागा नो तोंडात घालाय मनी मिळायचं नाही तुझ्याकडे. तू लागला म्हणा उगा बिन कामात माझ्या आपण घालू तुका नेतील मला आठ पडेल तरुण. दोघाला बी नेऊन आत टाकतेली. सरपंच शासकीय माणूस आहे. त्या माणसाला हात लावाय नसते लोक तू छाती धरलीस. छाती धरती कसं बोलतोय बघितलं. अरे कसा जरी बोलला तरी सुद्धा तो प्रतिष्ठित माणूस आपल्यापेक्षा. नागरिक आहे. आपण त्याला निवडून आपण आणलाय आणि तुम्ही त्या पाया बिया पडतो म्हणाव. पार्टी बिर्टी सांगतो काय तर करतो म्हणा. जा बोलून मिटवून घेऊया रे. ना बाबा मिटवायचंय का? तुला काय करायचं? येतो जातो. एका ठोक्यात पाडीत तुला तू लागला मिटवायचं. जा ते ना
त्याला आपण निवडून आणलं आणि प्रतिष्ठित कसं ते एकट्याच नाही हजारो मतं पडली ती त्यावेळी तो सरपंच झालेला. माझ्या एकट्याने मत दिलं नसतं तरी चालला. मी लय बोलून चालत नाही. चालत नाही चुकलं म्हणून माफी माग कोपऱ्यात जाऊन मी सांगतो माणसात दाबा लाज वाटते. तिकडे जायला माफी मागाय. लाज वाटते अपमान वाटतोय. बरं मी मागतो येऊ दे तर त्यानं. चालतं येऊ तुम्ही म्हणा नुसतं. आप्पा आणले रे बाबा. सरपंच या. बसा सरपंच बसा. मिटवून घ्या सर पलीकडे. काय मिटवायचं आता? घ्या की मिटवून आता कसं आहे? मिटवायसारखं राखलंय का तुम्ही? अण्णासाहेब तुमच्या काळात असलं बरोबर मला वाटत नाही बरं का. सांगतोय आमच्या माणसाच्या अंगावर जायला का बरं माणूस. हा आता गेलाय पण घ्या की आता मिटून दोघं बी एकमेकाच्या अंगावर गेले. अण्णा सरपंच आता मिटून तुमचं काय 2 कान पडत मला मारा मी पाया पडतो तुमच्या. आपण माझ्यासाठी कशाला पाया पडायला लागला होतो? लागा कशाला मी म्हणतोय पाया पडतो नुसतं म्हणतोय समजून सांगतोय कळते नाही तुला. पडत नाही. सरपंच पाया पडतो तुमच्या घ्या मिटून. पोरं यायला लागली ती आमची आता. कशाला पोरानं काय पुढे एवढं जवळच पोरं यायला असतं. लागली. थांबा जरा. मग येऊ दे आली तर मी पण पुढे पुढं काय सरतो. होईल? मी पण पुढे सरतो. काय तुला आमच्या लागा एका झपाट्यात पाडेल मला पण अडकून ठेवतो काय? माझ्याकडे तुम्ही कशाला माफी त्याच्या मागायला अंगावर कापड राहिले तर मला बोला. आहे अजून अर्धा गिरमिटीत तास वाचायचं. थांबा. सुट्टी देत नाही आम्ही आता. सुट्टी देत नसतो. काय लागा तुला का मला मारायचं ठरवलंय मी. तुला सवय आहे ती आहे मला पण घाल. माफी माग. 4 ते महिन्याने मागायला लागेल आमच्या सरपंचाची. 4 महिन्याने इलेक्शन लागायचं आणि मग तू निवडून येऊन सरपंच नशीब झाला तर परत माझ्या तोंडाला असं पाणी तुम्ही म्हणताय झाला तर आणि तू का त्या याच्यावर बोलायला झाला तर लागला? कसं म्हणताय हुयाचूच आहे ना. अरे मी झालो म्हणजे काय करणार? ते काय माफी मागत नाही. चला आपण जाऊ पोलीस स्टेशन. म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटल्यावर मग तुला कुठलं पद देणार? मिटवूनच घेणार. खरं खरं सांगा की आपण. अरे तू तुझ्या विश्वासावर बोलू नको. पुढच्या अजून ती माग बसली. तू शंकर अण्णा आहे, दत्तरी मामा आहे, दबडी मामा आहे. आणि तुम्ही मला कसं अरे आश्वासन करणार आहे की तुला सरपंच पण होऊ दे की. तर का तू माणसं मारतो का गावातली तू? आडवी बोलल्यावर काय करणार? सरपंच कसं करणार? कुठं शंकर मामा पुढे या जरा तुम्ही. नव आताच माणसं मारायला लागला. सरपंचाला गच्चीला धरतोय आणि परत म्हणतोय मी सरपंच होणार आहे. तुला कोण करायला लागला सरपंच? माणसं जमवाय शिकलं पाहिजे. इथं बसा. ए कळलं का तुला माणसं कशी बदलत असते ती? लाग मी तू जाऊ दे असं दे काय. अण्णा काय करूया? माफी मागू दे घेऊया मिटवून. लगेच पाय धरून माफी मागितली की मिटवून घे. नुसती माफी मागू. पाय धरा. पाय धरलं पाहिजे. पाय धरलं पाहिजे. सरपंच हे केलं पाय धरलं ए, पाहिजे. मला त्यानं माझ्या पाय धरू द्या मी तेच धरतो. हा मग सरपंच डायरेक्ट धरू दे. मला जिल्ह्याहून तंटामुक्तीचा पुरस्कार आणायचा आहे म्हणून मी कंप्लेंट देत नाही. माघारी घेतली. आपा एवढा पाय ह्या सरपंच एवढ्या बार मी तुम्हाला मदत करतो. एवढ्या बार घ्या मागं, कशा चला. हा? त्याचे पुरस्कार नाही मिळाले पाहिजे. देऊ दे कंप्लेंट. येड्या पुढं फोडू दे पण ह्याचे पुरस्कार वाचते ना. पुरस्कार गावाला मी मिळते. त्यांच्याच बसेल आणि मग इकडे फिरेल बघ. हे तसं नाही. तुमच्याशिवाय कोण आहे मला? मत बदलू देऊ नका. चुकलं म्हण. शंकर नाना माहिती. आपल्याला तुला पुरस्कार गावासाठी आणायचा आहे म्हणून हे मिटवून घ्यायचा आहे. पुरस्कार जाऊ द्या पण एक काम करा. कुत्री पकडायला जरा बोलवा. 2 कुत्री पिसाळी म्हणावं. अहो, आलंय गावातलं डॉग लायसन पत्ता. तेवढं बघितलं का का म्हणा? तुम्ही? चालू केलंय त्यांनी. चालू केलं का? केलंय का? चालू. एवढाच विषय होता मग तुम्ही आगाव यायला लागलाय. तू अंगावर जायला काय काम होतं का? 50 पोरं आहे ती म्हणते ती. मग आहे तीच की. बरं असं मी चुक ते ह्यानं मी माफी मागतो तुमची. सरपंच इथनं पुढे काय बोलायचं नाही. नाही म्हणे काय द्यायचं ते अण्णाला शिवाय द्या पण सरपंचाला काय अण्णाला बोलावं? का बरं? हा अण्णामुळे सरपंच आहे का कोणामुळे आहे? आहे की पण पदाव नाही ना तुम्ही त्यामुळे चालते. तुम्हाला दिले तर मला दिले तर बघू दे की, चालते. देऊ मला दे देऊ की. शकत मी नाही. बघतो की. बरं का एवढं बरं जरा हो द्या. पत्तक आणून तेवढं कुत्री पकडा. आपल्या त्या माणसाला चावलं जनावराला चावलं तर केवढं केवढा येईल. आले लागले पकडायला. चला आपण चला. एकजुटीने काम करू सगळे मिळून. चला चला चैनीचं काय? चला चेन जावा. चेन काय वा पुढं आता मिटले मिटवून घ्या घेऊन नाना भाऊ. जावा रात्री मामा. जाऊ का? घ्या मिटवून. एका ठोक्यात पाडील कुठाय चेन तुला? हे काय चैन? कशाला लागा चेन लागा कावा पिवळं लागा मनी सुद्धा कावा बघत नाही तुला चेन आहे. तिला का अण्णा आधीच अडचणी धराय बघते आपली जिरवायला आणि तुला का सरपंचाला हाणतोस वे. ते सरपंच कसं बोलतंय? ती प्रतिष्ठित माणूस आहे ती आधीच आपण त्याला त्याला काय प्रतिष्ठित केला पण कोणी केला? आम्ही बोलू तिथे तू बोलू नको रे. तुला कळतं का नाही? मी म्हणजे गप्पच बसलाय ऐकूनच. तुझी लेवल आहे का त्या मापाची लागा? तुला कसं बोलून चाललं लागा? अण्णामुळे वाचला होता. त्याचं 4 महिने राहिले परत सरपंच मीच आहे. लागा तू होतोय का मी होतोय माहित आहे का? सांग किती मन हलकट असेल हो तुमचं. काय झालं? मला करायचं म्हणताय ना आणि त्यात मन तुलाच घालताय. करायचं बरं माणसं स्वीकार ना तिथं. मी त्यात तुझ्या- मन घालता येत का त्या अण्णा चांगला की म्हणायचं मग. तुझ्यासाठीच झटतोय गेला कारण मी पण समजून घे की जरा तुलाच करणार आहे पण नाही तुला स्वीकार तर मी आपण दोघातलं कोणतर हो की चालतंय. ती बाया बोंबल तिला का सकाळी त्यांनी फिटवून बसवलंय अजून नका करायला लावू. केलं नाही.
एवढ्याच्याकडे जायचं होतं म्हणावं ते पैशाची जुळणी झालेली घेऊया आपण दोघांनी म्हणे होय. परत देऊ त्यांना पण म्हणावं ती गावात 2 कुत्रे आली गावा आपत्ती आलती म्हणून सांग. आपण ताणून लावली होय म्हणते ना सांगतो म्हणतो की. चल आणि तुम्हाला 14 दिवस घरातून बाहेर ठेवायला सांगतो. खरं कुत्रीत तुम्ही धरली चावलं असलं म्हणजे तुम्हाला नाही चावलं मी सांगतो की चला अरे ही मला पहिले खरंच चटलंय चावलंय कुत्रे चला. धरले म्हणून सांगूच नको मला घरात घेऊ दे कुत्र धरलंच नाही म्हणायचं पळून गेलं म्हणायचं सरपंच कोण आपण दोघं चल एकटा म्हणा की हाय चल या लवकर आपण. चल हाय मी आला का तुम्ही आता या या तुमचं चांगलं स्वागत केलं एक पाहिजे. काम आहे का आमच्या माग काय काम? आपा कुठे गेला चला एक चला अरे कशाला आहे की मी इथं नाही ना. लावून दे की तिला इथनं जातो की आम्ही आमच्या घरी आवाज तर या की या. चल तुमच्या आधाराने मी आलोय आणि तुम्ही- आधारानं काय मी? नाही केली मी मग बघा चल गाडी तुमचं चांगलं स्वागत करायला पाहिजे. काय झालं सकाळपासून कुठे होता तुम्ही? तस काय कुठे गेलता? मला सांग तू 2 कुत्री पिसाळलेली गावात हा आम्ही दोघांनी गाव वाचवला आपण. ग्रामपंचायत पळत होती होय मी धरलं कुत्र असं धरून पोत्यात घातलं आता त्या गाडीत पाठवून आलोय मग ती महत्वाचं काम आहे का ही महाराजाकडे अहो, बाबाकडे पण तिथं नवस केलं नाही, ते पूर्ण करायला नको का? परत जाऊ की आपण एका दिवशी अहो, कसं असतं का? तुम्ही सकाळी बोलला, ती काय काय अहो, करते बोललो परत? पण गाव सांभाळायचं आहे आपल्याला गावाचं परत त्याने महत्वाचं आहे उलटं फिरवलं म्हणजे काय तर? पण गाव महत्वाचं आहे का घर महत्वाचं आहे पण गावाचं परत आधी बघितलं गाव पाहिजे. महत्वाचं आहे, बरोबर आहे, पण परत उलटं फिरवल्यावर काय करायचं? तुम्ही कुठे गेलता? पण उद्याच आहे. तुम्ही कुठे गेलता? मी कुठं जातो ही आहे तिथंच मी आहे ना हा हो का मी म्हणतो तू जा त्या दोघीला घेऊन हा त्या बाबाकडे तुम्हाला बसा की येत आपण. नाही आता. मला आधीच अंधश्रद्धा मला ती आवडत नाही तसलं ती फक्त सोबत येते अंधश्रद्धा. अगं ही यांना दोघांना मी बघून आल्यावर चालत होतं की माझं काय का मला गावातलं बघायला लागतंय नाही होय होय तुमच्यासाठी नमस केलं, तुम्हीच नाही यायचं. तर आता मला त्या पोलिसांनी दना आणलं आणि त्यासाठी नवस केलता पोलिसांनी दणादणा आणलं, पण तुम्ही बाहेर तर आले का नाही? मी काय कोण केलता का काय केलं त्याला का नुसतं खोटे केस फोन केलेला बरा पण तुम्ही छडे काढली होती ना आणणार काढली ती तुला काय माझं नाव घ्यायला लागलं तुझी आहे का आता पलटी खायला तुम्ही यायचं नव्हतं का आम्हाला न्यायला? तुम्हाला न्यायला यायचं होतं तर ते गावात या मागं. सकाळपासून आम्हाला नांदून ठेवलं तुम्ही आणि हे आता का? तुम्ही, तुला काय कळतं का नाही बोलून लोक काय घरात कालवा लागायला लागले बी? काय बदल तर मी काय कसं आहे आपण? काम केलं का तू वजन दाव तिला काय बोलायला लागलं कुत्र्याचा आमची मी कशी मी बोलेल की तुमच्याच ऐकून मी काय म्हणतो माहितीये का? गप्प बसल्यावर तुम्ही फायदा घेताय माझा. आहे ऐकून घ्या घे ती काय महत्वाचं जाऊ की परत आपण एका दिवशी ही महत्वाचं होतं 2 कुत्री पिसाळलेली जर जनावराला चावली असती माणसाला बायका पोरांना चावली असती शाळेच्या पोरांना तर आम्हाला आमचं कसं झालं असतं होय होय नाव सांगायची सगळं बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही सांगायचं तर होतं ना नाव. ही परिस्थिती अशी होती आम्हाला कुत्री कुठले पण मागायला लागायला लागली. ह्या घरी- आम्ही आपलं नांदून बसलोय जायचं म्हणून. सकाळपासून वाट बघत बसलोय आम्ही जायचं म्हणून, तुम्ही काय नेलं सांगायची 2 वेगळीच होती आणि दुसरी साधी 2 वेगळीच होती माणसासारखी होती हा आणि कसं माहितीये का तुम्हाला परत नेसतो की ते बाबा परत तुम्ही ना? खायलाच तर खायला बडा त्या बोलतो बाबाचं खरं आहे का मग अहो, खरं आहे म्हणून तर तुम्ही सुटले मग ना. कुत्री पण खरंच होती की म्हणून तर तुम्ही बाहेर आला ना. जीव वाचलाय तुमचा ना आणि बाबा खरा आहे बरं आता असं करूया काय? जाऊया 2 दिवसांनी परत त्या बाबाकडे जागा म्हणजे तुम्हाला यायला लागते मी नाही येणार मग परत मला दोन त्या- दिवसाने अजून म्हणायचं नाही तर म्हणून आधी इथं बसवून ठेवायचं. परत अजून नाही कुठलं काय आता नक्की अजून? नक्की येडी बिडी आहे का तुला कळतं का नाही का थांब ना. मी काय म्हणतो माहितीये का परत एका दिवशी जाऊया त्या बाबाकडं चालते पण तुम्ही जावा मी काय येणार नाही मला नाही ते आवडत का तुम्ही जावा की मी पैसे गाडी बिडी देतो. आम्हाला काय पैसे देत असला तर आमचा आम्ही जातो चल उठ. हा चहा तर पिऊन जावा की. हा, आता चहा पिऊन जावा लागा आता झालं चला जाताय मग उठ की साखर आणून देऊन जायचं होतं ना. आहे नको बाबा आम्हाला चहा चल माणसं आल्यावर म्हणायचं असते चहा पिऊन जावा ते लगेच म्हणते.